माझं नाव अनन्या आहे. मी खूपच त्रस्त होते, कारण बऱ्याच दिवसापासून माझ्यासोबत काहीतरी खूप विचित्र घडत होतं. पण माझ्यासोबत असं का होत होतं? मी तर कधी कोणासोबत काही वाईटसुद्धा केलं नव्हतं. माझा कोणताही शत्रू नव्हता. मग माझ्यासोबत हे सर्व करणारा कोण होता? आजही मी माझ्या त्रासामुळे डोकं धरून बसले होते. त्याचवेळी माझ्या आईवडिलांचा फोन आला. ते म्हणाले, बेटा कुठं आहेस? तुला कधीपासून आम्ही फोन करत आहोत, पण तू फोन का उचलत नाही? मी म्हणाले, पप्पा माझा मोबाईल खराब झाला होता. मी तो दुरुस्तीसाठी दिला होता, म्हणून फोन उचलला नाही. तुम्ही का काळजी करता? तुम्हाला माहीत आहे ना की तुमची मुलगी खूप धाडसी आहे आणि ती शिकण्यासाठी इथे आली आहे. तुम्ही सारखं छोट्या छोट्या गोष्टीवरून काळजी करत राहाल तर कसं चालेल? माझ्या आईवडिलांना माझी काळजी वाटत होती, कारण त्यांनी मला या अनोळख्या शहरात एकटीला शिक्षणासाठी पाठवलं होतं. गेल्या वर्षी मी माझ्या गावातून इथे UPSCची तयारी पूर्ण करण्यासाठी आले होते. आम्ही 4 बहीण भाऊ होतो. माझ्यापेक्षा मोठे 2 भाऊ होते आणि माझ्या लहान बहिणीमध्ये मी मोठी होते. माझ्या आईवडिलांनी खूप प्रयत्न केले की ते त्यांच्या सर्व मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकतील, पण आमच्या गावची परिस्थिती अशी नव्हती की तिथे चांगली शाळा असावी. गावातील लोक देखील शिक्षणाकडे फारसे लक्ष देत नव्हते. आमच्या गावातील लोक साध्या जीवनशैली जगत होते. त्यांच्यासाठी 2 वेळचे अन्न मिळवणं हेच जगण्याचं उद्दिष्ट होतं. माझे भाऊ बहीण सुद्धा शिक्षण घेऊ इच्छित होते, पण माझ्या वडिलांची इच्छा होती की त्यांची मुलं शिकून यशस्वी व्हावीत, ज्यामुळे या साध्या गावातील जीवनातून बाहेर पडून शहरात मोठं घर बांधून आपलं जीवन घालवू शकू. माझ्या वडिलांना वाटत होतं की त्यांच्या मुलांनी यशस्वी व्हावं, नाव कमावं. ते म्हणत, माझी मुलगी इतकी कर्तबगार बनली पाहिजे की जेव्हा मी रस्त्यावरून जाईन तेव्हा लोक माझं कौतुक करतील आणि म्हणतील, हा त्या मुलाचा किंवा मुलीचा बाप आहे जी आज इतकी यशस्वी आहे. पण लाख प्रयत्न करून सुद्धा माझ्या दोन्ही भावांनी शिक्षण घेण्यास नकार दिला. माझी लहान बहीण अजून शाळेत जाते, पण ती गावातील सरकारी शाळेतच शिकत आहे. तिला शिक्षणात फारशी रुची नाही. शिक्षणात सर्वाधिक रुची फक्त माझीच होती. माझे वडील माझ्यावर सर्वाधिक प्रेम करायचे, म्हणूनच मी वडिलांना आवडणारं सर्व काही करत असे. शेजारच्या गावात जाऊन मी सरकारी शाळेत 5वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. माझ्या वडिलांची एवढी कमाई नव्हती की ते मला शहरात शिकवू शकतील, म्हणून मी गावातील सरकारी शाळेत शिकत राहिले. दरवर्षी मी पहिली यायचे. शिक्षणात इतकी चांगली होते की संपूर्ण शाळेत माझं कौतुक व्हायचं. शाळेत मी नेहमी सर्वाधिक गुण मिळवायचे. शाळेचे प्राचार्य आणि शिक्षक नेहमी म्हणायचे की तू खूप पुढे जाशील. मी स्वतःही नेहमी पुढे जाण्याची आणि माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा ठेवत होते. मुले कोणत्याही बाबतीत कमी नाहीत ही गोष्ट मी लोकांना समजावून सांगू इच्छित होते, कारण आमच्या गावात मुलींवर खूप बंधनं घातली जात होती. थोड्या वेळानं समजलं की आमच्या गावापासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या दुसऱ्या गावात एक खाजगी शाळा उघडली आहे. हे ऐकून मी वडिलांकडे हट्ट केला, आता मी सरकारी शाळेत शिकणार नाही, मला चांगल्या खाजगी शाळेत शिकायचं आहे. माझ्या वडिलांनी शिक्षणाबद्दल माझी आवड पाहून कसं तरी करून माझा प्रवेश त्या खाजगी शाळेत करून दिला. वडिलांना त्याची फी भरणं खूप कठीण जात होतं, कारण ती त्या गावातील एकमेव खाजगी शाळा होती. बहुतांशी तिथे त्या गावातील आणि आसपासच्या गावातील श्रीमंत लोकांची मुलं तिथं शिकत होती. माझ्या वडिलांसाठी माझ्या शिक्षणाचा खर्च उचलणं खूपच अवघड होतं, कारण माझे दोन्ही भाऊ फारसं काही काम करत नसत. ते साधारण मोकाट फिरण्यातच व्यस्त असायचे, म्हणून वडिलांना त्यांच्याकडून काही कमवण्याची अपेक्षा नव्हती. वडिलांनी खूप प्रयत्न केले की ते काहीतरी काम करू लागतील. त्याने त्यांच्यावर खूप कडकपणा देखील केला, पण दोन्ही भाऊ गावातील काही बिघडलेल्या मुलांच्या संगतीत अधिकच बिघडले होते. माझी आई मला नेहमी सांगायची, बेटा तू एवढं शिकून काय करणार? लग्नानंतर जर तुला घरच सांभाळायचं आहे. मी माझं नाक किंचित उडवत म्हणायचे, मला कोणाच्या घरी लग्न करायचं नाही, मला फक्त शिकून एक सरकारी ऑफिसर बनायचं आहे. माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि खूप सारा पैसा कमवायचा आहे. ऐकलं आहे की सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांचा पगार खूप जास्त असतो. माझ्या वडिलांनी आपल्या मुलाकडून जी अपेक्षा ठेवली होती ती अपेक्षा मी पूर्ण करून दाखवणार होते. माझ्या वडिलांनी मला शिक्षण देण्यासाठी पूर्ण पाठिंबा दिला होता आणि खूप मेहनत घेतली होती. कसं तरी माझं इंटर्न पूर्ण झालं. मी सर्व प्रकारे काबिल होते, पण आता मला कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा होता
आमच्या गावात तर काय, आसपासच्या गावामध्ये सुद्धा कोणतंही कॉलेज नव्हतं. आमच्या गावात 15-16 मुली अशा होत्या ज्या कॉलेज नसल्यामुळे कसं तरी इंटर पूर्ण करून घरीच बसल्या होत्या. आमच्या गावात शिक्षणाला फारसं महत्त्व दिलं जात नव्हतं. ज्या मुली शिक्षण घ्यायचं स्वप्न बघायच्या त्यांचे पालक जबरदस्ती करून त्यांचं लग्न लावून देत होते. त्यांचं म्हणणं असायचं की शिकून काय करणार आहेस. अशा विचारांच्या लोकांना मी एकच सांगू इच्छिते की मुलींनी स्वतःच्या पायावर उभं राहणं खूप महत्त्वाचं आहे. मुलीचं तर आपल्या देशाचं नाव उंचवतात. आता माझं शिक्षण इंटरपर्यंत पूर्ण झालं होतं, पण मला कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा होता. मी माझा वेळ वाया घालवू इच्छित नव्हते, म्हणून मी वडिलांकडे हट्ट धरला की मला कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. माझ्या हट्टावर माझा भाऊ म्हणाला, पप्पा ही तुमचं वेळ असाच वाया घालवत राहील. तुम्ही शेवटी कधीपर्यंत तिच्यावर पैसे खर्च करत राहणार आहात. आधी तुम्ही तिच्या शिक्षणावर खूप पैसा वाया घालवला आहे. वडिलांनी लगेचच भावाला झापलं आणि म्हणाले, तू तर याच्यासाठी लायक देखील नाही की शिकून काहीतरी बनशील, चांगली नोकरी तर करशील. मला माझ्या मुलीवर विश्वास आहे. माझी मुलगी जर शिक्षण घेऊ इच्छिते आणि तिच्यावर सध्या पैसे खर्च होत असतील तर काय झालं, ती पुढे नोकरी करेल आणि सगळं काही व्यवस्थित होईल. पण तुमच्याकडून तर काहीही होणार नाही. भाऊ त्यावेळी खूप लाजला. त्यानंतर कोणीही माझ्याबद्दल काही बोलायचं धाडस केलं नाही. मी नेहमी माझ्या लहान बहिणीला मंजूला सांगत असे की शिक्षण आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. पण माझी बहीण मंदबुद्धीची होती. गावातील इतर चंचल मुलीसोबत खेळून खेळून तिने शिक्षणाकडे लक्ष द्यायचं सोडून दिलं होतं. वडील माझ्यासाठी चिंतेत होते. शहरात जाऊन शिक्षण घेणे माझ्यासाठी काही सोपं नव्हतं. खूप पैसे लागणार होते आणि मी रोज तिथून ये जा करू शकत नव्हते, कारण आमचं गाव शहरापासून तब्बल 240 किलोमीटर आत होतं. मग वडिलांना एक उपाय सुचला. वडिलांनी या संदर्भात माझ्या मामाशी बोलायचं ठरवलं. ते शहरात राहत होते. त्यांचा घरगुती व्यवहार खूप चांगला चालला होता. पण माझी आई नाही म्हणत होती की ती मामाकडून काहीही मदत घेणार नाही. माझे मामा खूप चांगले होते, पण आईचा अनेक वर्षांपूर्वी मामांसोबत वाद झाला होता. त्यामुळे ती त्यांच्याकडे येत जात सुद्धा नव्हती. माझे 3 मामा होते आणि तिघेही वेगवेगळ्या शहरामध्ये राहत होते. मोठ्या 2 मामांचे कुटुंब खूप मोठं होतं, पण लहान मामाकडे मूल नव्हतं. गावातून शहरात जाणं हे देखील सोपं नव्हतं. खूप पैसा फक्त प्रवासात खर्च व्हायचा. पण माझ्या शिक्षणाची सोय करण्यासाठी वडिलांनी लहान मामाची मदत घ्यावी लागली. त्यांनी याबाबतीत आईचं ऐकलं नाही आणि लहान मामाला फोन केला. माझ्या मामाचं नाव राजेश होतं. राजेश मामा आम्हा सर्वांवर खूप प्रेम करायचे, पण चालू असलेल्या नाराजगीमुळे ते आमच्याशी फारसे संपर्कात नव्हते. आता वडिलांनी राजेश मामाशी फोनवर बोलून सगळं काही सांगितलं. मामा म्हणाले, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. माझी भाची इथे शिक्षणासाठी येईल. खरं तर माझ्या वडिलांनी माझ्या कॉलेजमध्ये प्रवेश कसं तरी करून दिलं असतं, पण त्यांना फक्त याची चिंता होती की त्यांची मुलगी शहरात जाऊन शिकायला लागली तर राहील कुठे. त्यांना हे माहीत नव्हतं की शहरात हॉस्टेल असतात जिथे मुली राहू शकतात. मी ही गोष्ट वडिलांना सांगितली तेव्हा ते म्हणाले, नाही बेटा, मला माहीत नाही हॉस्टेल कशा प्रकारे असतात, तिथे कसे लोक असतात. मी तुला अनोळखी लोकांसोबत राहू देऊ शकत नाही. तुझ्या सगळ्या शिक्षणाचा खर्च मीच उचलणार आहे. फक्त तू आपल्या मामाच्या घरी राहा आणि बाहेर जाऊन खूप अभ्यास कर. माझे मामा खूप चांगले होते, पण मामी स्वभावाने थोड्या कठोर होत्या. देवाने त्यांना मूल दिलं नव्हतं, त्यामुळे त्यांना मूल नसल्याचं खूप दुःख होतं. मामा म्हणाले होते, अनन्याबद्दल पूर्णपणे बेफिकीर व्हा. आतापासून अनन्या ही आमची जबाबदारी आहे. फक्त तिला शहरात घेऊन या. मी स्वतः तिचं एका चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन करून देईन. तुम्हाला काळजी करण्याची काहीही गरज नाही. माझी आई अजूनही आपल्या भावावर नाराजच होती. ती मामांशी काहीसुद्धा बोलली नाही, पण जो काही संवाद आणि काम होतं ते सर्व माझे वडीलच करत होते. मी शहरात जाण्यासाठी माझं सामान तयार करायला सुरुवात केली. मला माझे भाऊ बहीण आणि घर खूप आठवणार होतं. मी माझ्या आईवडिलांना मिठी मारून खूप रडले. आई मला शहरात एकटं पाठवू इच्छित नव्हती, कारण तिला शहरात जाऊन अभ्यास करण्याचा निर्णय पटत नव्हता. पण मी तिला सांगितलं की एक दिवस असा येईल जेव्हा तुम्ही लोकसुद्धा माझ्यासोबत शहरातल्या मोठ्या घरात राहाल आणि आपण हे गाव आणि आपलं छोटं घर सोडून मोठ्या महालासारख्या घरात राहू. माझी आई या गोष्टीने खूप खुश होत असे, पण तिच्या मनात एक भीती होती की शहरातल्या गजबजाटात तिची मुलगी हरवून जाईल का. मी तिला विश्वास दिला, तुमची मुलगी खूप धाडसी आहे, तिच्यासोबत काही चुकीचं होणार नाही. पण आई वडील नेहमी आपल्या मुलांपासून दूर असतात,
तेव्हा काळजी करतात. मी शक्य तितक्या लवकर सामान बांधून घेतलं. मला फक्त शहरात जाण्याची घाई झाली होती. वडील हसत म्हणाले, तुला शहरात जाऊन आमची आठवण येईल की नाही? आता तुला शहरात जाण्याची खूप घाई आहे, पण तिथे गेल्यावर तू आमची खूप आठवण काढशील आणि आम्हाला आठवण रडशील. मी म्हणाले, मी खरंच तुम्हा सर्वांची खूप आठवण काढणार आहे. माझे दोन्ही भाऊ आणि छोटी बहीणसुद्धा मला मिठी मारून खूप रडले. त्यांनीही सांगितलं, आम्हाला तुझी खूप आठवण येणार आहे. आमच्या घरी एका छोटासा मोबाईल फोन होता. मी ठरवलं होतं की जेव्हा मी मामांच्या घरी जाईन तेव्हा त्यांच्या फोनवरून घरच्यांशी बोलून घेईन. मी मनात विचार करत होते की काश आपण इतके श्रीमंत असतो की माझ्याकडे गाडी असती. मग मी रोज ये जा करू शकले असते किंवा आठवड्यातून एकदा जाऊ शकले असते. पण गाडी घेण्यासाठी आणि मोठं घर खरेदी करण्यासाठीच तर मला शिक्षण पूर्ण करायचं होतं. मामांशी वडिलांचं बोलणं झालं होतं. 3 दिवसांनी मी माझ्या कुटुंबाला सोडून वडिलांसोबत शहरात मामांच्या घरी पोहोचले. इथे आल्यावर मामा खूप खुश झाले, पण मामी मुळीच खुश नव्हत्या. माझ्या वडिलांनी त्यांचा तिरसटपणा दिसत होता, पण माझ्या स्वप्नासाठी ते काहीच बोलले नाही. वडिलांना माहीत होतं की जेव्हा आपल्या एखाद्याकडून आपलं काम करवून घ्यायचं असतं तेव्हा त्याच्या उणिवा सहन कराव्या लागतात. वडिलांनी मला समजावलं, बेटा इथे तुझ्या मामीशी भांडू नकोस आणि जितकं शक्य आहे तितकं फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित कर. जेव्हा तुझं शिक्षण पूर्ण होईल तेव्हा तू इथे राहणार नाहीस. मी वडिलांना खात्री दिली की जसं तुम्ही सांगाल मी तसंच करेन. वडील मला सोडून निघून गेले. दुसऱ्या दिवशी मामाने माझं ॲडमिशन त्यांच्या शहरातल्या एका चांगल्या कॉलेजमध्ये करून दिलं. वडिलांनी मामांना ॲडमिशनसाठी पैसे दिले होते, कारण गावातून त्याने जितके पैसे आणले होते त्यामध्ये माझं ॲडमिशन झालं. आजकाल महागाई खूपच वाढली आहे. आमच्याकडे इतके पैसे नव्हते. माझ्या आईकडे भरपूर दागिने होते आणि काही दागिने माझ्या आजीने आईला दिले होते आणि काही माझ्या आईच्या आईनेही दिले होते. माझ्या आजीने जेव्हा ही दुनिया सोडली तेव्हा तिने आपले दागिने माझ्या आईला दिले होते. त्यावेळी माझ्या ॲडमिशनसाठी चांगल्या रकमेची व्यवस्था करावी लागली, म्हणून वडिलांनी आईच्या 2 सोन्याच्या अंगठ्या विकल्या, ज्यामुळे माझं ॲडमिशन शहरातल्या कॉलेजमध्ये होऊ शकलं. काही दिवसांनी मी कॉलेजमध्ये अभ्यासाला सुरुवात केली. कॉलेज खूपच चांगलं होतं. इथे खूप सारे मुलं मुली शिकत होते. सगळ्यांचे कपडे घालण्याचा अंदाज खूप वेगळा होता. मी गावातील एक साधी मुलगी होते, जिला शहराच्या चकाकीपासून खूप दूर राहण्याची सवय होती. पण आता मला स्वतःला शहराच्या वातावरणात सामावून घ्यायचं होतं. इथे राहताना मला 1 आठवडा झाला होता. माझं शिक्षण खूप चांगलं चालू होतं. सध्या मी कॉलेजमध्ये फार कोणाला ओळखत नव्हते, पण मी ठरवलं होतं की हळूहळू इथे राहताना मुलं मुलींसोबत माझी ओळख होईल. शहरात माझ्या मामाचे स्वतःचे केमिकलचं दुकान होतं. मामा सगळं दिवस दुकानात व्यस्त असायचे. सकाळी 9 वाजता मी कॉलेजला जात असे आणि दुपारी 3 वाजेपर्यंत परत येत असे. मामाने माझ्या कॉलेजपर्यंत जाण्या येण्यासाठी एक कॅब लावली होती. सकाळी ती मला कॉलेजला सोडवायची आणि दुपारी घरी आणायची. कॅबचा खर्च उचलण्याची जबाबदारी ही मामांनी घेतली होती. जर बाबाने यासाठी त्यांना नकार दिला होता तरी त्यांनी सांगितलं की मी माझ्या भाचीसाठी इतकं तर करू शकत नाही का. मामा माझ्यासाठी जे काही करत होते ते मामींना अजिबात आवडत नव्हतं. त्या माझ्याशी एकाच घरात राहून सुद्धा बोलत नसत. मी माझं सामान वेगळ्या खोलीत हलवलं होतं. मामींना वाटायचं की मी त्यांच्या घरावर कब्जा केलाय. त्या चोरी छुपे मामाशी वाद घालत असत आणि म्हणायच्या, तुला अनन्याला इथे आणायची काय गरज होती? हे आमचं घर आहे, कोणतं फुकटचं हॉस्टेल नाही. अरे जर तिला शिकायचं होतं तर तिने हॉस्टेलला राहायला हवं होतं ना, इथे राहायची काय गरज आहे? मामा त्यांना म्हणायचे, हळू आवाजात बोल. माझी अशी अजिबात इच्छा नाही की माझ्या भाचीने हे सर्व ऐकावं. तुझ्या त्या वाईट सवयी आणि तिखट बोलण्याच्या स्वभावामुळे माझ्या बहिणी इथे येत नाही. आता अनन्या आली आहे तर तुला तिचा देखील त्रास होत आहे का? तिच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च भाऊजीच उचलत आहे. ती फक्त आपल्या घरी राहत आहे, एवढंच. ती बिचारी कोणालाही काही सांगत नाही. अर्धा दिवस तिच्या कॉलेजमध्ये जातो आणि उरलेला वेळ ती आपल्या खोलीत राहून फक्त अभ्यास करते. मामी म्हणाल्या, जर ती आमच्या घरात राहत असेल तर खातही आमचीच ना, आणि कॅबचा खर्च सुद्धा तुम्हीच उचलत आहात. तिच्यासाठी कॅब लावायची काय गरज होती? ती स्वतः चालत सुद्धा कॉलेजला जाऊन येऊ शकली असती ना. आपल्या गावातील गावरान भाजीला इथे बोलावून तुम्ही अजिबात बरोबर केलं नाही. मला तुमची बहीण आवडत नाही. ती स्वतःला खूप घमेंडखोर समजते आणि आता आपल्या घरी तिच्या मुलीला सोडले. आता आपण तिच्या मुलीच्या सगळ्या खर्चाची जबाबदारी उचलायची का? मामी आता बोलण्यात खूपच
हद्द ओलढत होती. मी त्याच वेळी त्यांच्या खोलीत गेले. मला पाहून मामा थोडे चकित झाले, पण मामी सतत बोलतच होत्या. मामाने मामीला शांत राहण्यासाठी सांगितलं, पण मामी गप्प राहिल्या नाही. तेव्हा मी सांगितलं, तुम्हा दोघांना माझ्यामुळे भांडण्याची काही गरज नाही. मामी, मी इथून निघून जाईल, तुम्ही फक्त मला 1 महिन्याचा वेळ द्या. मी कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहण्याची व्यवस्था करून घेईन. मामा म्हणाले, अरे नाही बेटा, अशी गोष्ट नाहीये. मी म्हणाले, नाही मामा, माझ्यामुळे मामींचा मूड खराब होतोय आणि मला असं नकोय की मामी माझ्यामुळे त्रासली जावी. मी एखादी छोटी मोठी नोकरी शोधते किंवा मुलांना ट्युशन शिकवायची व्यवस्था करते. माझ्याकडे थोडेफार पैसे येतील तर मी हॉस्टेलचा खर्च उचलू शकेन. मामाने त्याचवेळी मामींना फटकारलं आणि सांगितलं, बघ तुझ्यामुळे ती बिचारी इथून जाण्यास तयार झाली आहे. मामी म्हणाल्या, हो तर मग काय, जाऊ दे इथून, तसंही मला तिला इथे सहन करायला जमत नाही. आता मला काहीही करून इथून निघून जायचं होतं, कारण मामीच्या गोष्टी खूपच वाईट होत्या. मी मामींच्या गोष्टी सहन करू शकत नव्हते आणि त्यांचं बोलणं ऐकायची माझ्यात ताकद नव्हती. अजून मी कॉलेजमध्ये नवीन होते. खूप जास्त ओळखी नव्हत्या ज्या माझी मदत करू शकल्या असत्या. पण हळूहळू कॉलेजमध्ये माझी अनेक मुलींसोबत मैत्री झाली. काही अशा मुली होत्या ज्या कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहत होत्या. मी त्यांना हॉस्टेलच्या खर्चाबद्दल विचारलं, तेव्हा त्याने मला सांगितलं की कशा प्रकारे माझ्या हॉस्टेलमध्ये राहण्याचा बंदोबस्त होऊ शकतो. कॉलेजमधील एका मुलीने मला एका जनरल स्टोअरमध्ये 2 तासांच्या नोकरीबद्दल सांगितलं होतं. तिने म्हटलं, जर तू ते 2 तास नोकरी केलीस तर तुला एवढे पैसे नक्कीच मिळतील की तू हॉस्टेलमध्ये स्वतःची रूम भाड्याने घेऊ शकशील. मी ही नोकरी करण्यासाठी तयार झाले. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे त्या जनरल स्टोअरच्या मालकीन एक महिला होती. या अनोळखी शहरात मला फारसं काही माहीत नव्हतं, पण मला हॉस्टेलमध्ये राहण्याची सोय करायचीच होती. मी घरी जाऊन मामांना ही गोष्ट सांगितली तेव्हा मामा खूपच लाजलेलं वाटत होतं. त्यांनी म्हटलं, बेटा मला माफ कर, मी तुझी काहीच मदत करू शकलो नाही. जर दीदीला ही गोष्ट कळाली तर ती अजून जास्त संतापेल, पण मी काय करू, माझी पत्नी अशीच आहे. मी म्हटलं, मामा तुम्ही काळजी करू नका. जर माझं आई वडिलांसोबत बोलणं झालं तर मी त्यांना याबद्दल काहीसुद्धा सांगणार नाही. मामा म्हणाले, बेटा तू काळजी करू नकोस. तू भले हॉस्टेलमध्ये राहायला गेलीस तरी मी तिथे तुझी खूप काळजी घेईन. तुझी भेट घ्यायला येईन आणि त्या जनरल स्टोअरमध्ये तू काम करणार आहे तिथे तू आरामात काम करू शकतेस. कारण त्या बाई मला चांगल्या प्रकारे माहीत आहे. त्या माझ्या मित्राच्या भाऊजाई आहेत. त्या एकट्या आहेत. जनरल स्टोअरवर संध्याकाळी वेळी जास्त ग्राहक येतात, म्हणून त्यांना त्यांच्या मदतीसाठी कुणीतरी हवं आहे. तू तिथे आरामात नोकरी करू शकतेस. तुला तिथे काहीच अडचण येणार नाही. मामांनी माझं हे काम सोपं केलं होतं. दुसऱ्या दिवसापासून मी त्या जनरल स्टोअरवर जाऊ लागले. दुपारी 3 वाजेपर्यंत मी कॉलेजमधून परत यायचे. कपडे बदलल्यानंतर मामी मला जेवायला देत असतील तर मी खायचे आणि जर त्यांचा मूड खराब असेल तर मी उपाशी जनरल स्टोअरकडे निघायचे. संध्याकाळी 6 किंवा 7 वाजता मी घरी परत यायचे आणि त्यानंतर अभ्यासात व्यस्त होत असे. मामा रात्री घरी यायचे तेव्हा मला त्यांच्यासोबत जेवणाच्या टेबलवर बोलवायचे. थोड्याच वेळात माझी हॉस्टेलमध्ये राहण्याची सोय झाली. मी मामांचा मोबाईल घेऊन घरच्यांशी फोनवर बोलत असे, पण मी कोणालाही सांगितले नाही की मी हॉस्टेलमध्ये राहायला जाणार आहे, कारण मी माझ्या आईवडिलांना गावात चिंतेत टाकू इच्छित नव्हते. जर त्यांना ही गोष्ट कळली असती तर ते माझ्यासाठी खूप बेचैन झाले असते आणि कदाचित त्यांनी मला इथे शिकवायला पाठवलंच नसतं. मला माझं स्वप्न पूर्ण करायचं होतं, म्हणून या सगळ्या अडचणींचा सामना करावाच लागला. मी माझं रोजचं वेळापत्रक असंच बनवलं होतं. काही वेळानंतर जेव्हा मी हॉस्टेलला राहायला गेले तेव्हा मामींचा मूड थोडा बरा झाला, पण मामा अजूनही माझ्याबद्दल खूप लाजलेले होते. त्याने स्वतः माझं सामान हॉस्टेलमध्ये नेऊन लावलं. इथे कॉलेजमध्ये माझ्या बऱ्याच मुलींशी मैत्री झाली होती. एक मोठं रूम होतं ज्यामध्ये जवळजवळ 7 मुली होत्या. आम्ही सगळ्या मुली ते रूम शेअर करत होतो. रूमचं भाडं मी जनरल स्टोअरवर नोकरी करून भरत होते. तिथे राहताना मला 1 आठवडा झाला होता, पण अजून माझं आईवडील आणि भाऊ बहीण यांच्याशी बोलणं झालं नव्हतं. काही दिवसानंतर मामा मला कॉलेजमध्ये भेटायला आले. त्यांनी मला एक नवीन मोबाईल दिला आणि म्हणाले, हे मी तुझ्यासाठी आणलं आहे. मी म्हटलं, पण मामा याची काय गरज होती? ती म्हणाले, नाही बेटा, हे तू तुझ्याकडे ठेव. तुझ्या गावातून माझ्याकडे अनेक वेळा फोन आले आहेत. ते लोक तुझ्याशी बोलू इच्छितात. मी काहीतरी कारण सांगून त्यांना तू व्यस्त असल्याचं सांगतो, म्हणून मी तुझ्यासाठी हा मोबाईल आणला, जेणेकरून तू तुझ्या घरच्यांशी संपर्कात राहू शकशील. मी मामांचे आभार मानलं. मामांनी मला थोडे पैसेसुद्धा दिले आणि बाजारातून माझ्यासाठी काही खाण्यापिण्याचं सामान देखील आणलं. मामांना नेहमी माझी काळजी असे.
वेळ असाच पुढे जात होता. या हॉस्टेलमध्ये राहण्याची मला सवय लागली होती, कारण इथे मला येऊन जवळपास महिना झाला होता. या मोबाईलमुळे मी माझ्या आईवडिलांशी बोलत असे. हॉस्टेलमध्ये माझी काही इतर मुलींशी मैत्री झाली होती. त्यापैकी 2 मुलींकडे मोबाईल नव्हता. बहुतांश मुली शिक्षणाबाबत खूप गंभीर होत्या. त्या मोबाईलचा वापर फक्त आईवडिलांशी बोलण्यात करत असत किंवा रात्री थोडा वेळ वापरत असत. माझ्यासोबत एक विचित्र गोष्ट अशी घडत होती की मला नीट आठवत होतं की व्हॉट्सअपवरचे मेसेज उघडून वाचले नव्हते, तर मग मेसेज आधीच सीन कसे झाले होते. माझ्या कॉलेजमधल्या खूपशा मुली मला मेसेज करत होत्या, कारण मी माझा मोबाईल नंबर त्यांना दिला होता. त्यामुळे अनेक जण माझ्याशी जोडले गेले होते. आमच्या रूमच्या बाजूला अनेक रूम्स होत्या, ज्यामध्ये मुली आपापसात रूम शेअर करून राहत होत्या. कारण हे एक मोठं कॉलेज होतं, जिथे दूरदूरवरून मुलं मुली शिक्षणासाठी येत असत. मुलींचे हॉस्टेल वेगळं होतं, तर मुलींचे हॉटेल वेगळे होते. मोबाईलमध्ये ही गोष्ट अनेक वेळा घडली होती, म्हणून मी त्रस्त झाले होते. मी ही गोष्ट माझ्या रूममेटशी शेअर केली, तर ती म्हणाली, तुला अशा गोष्टींकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही. अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे कोण लक्ष देतं? पण मी चिंतित होते की माझ्या फोनचा पासवर्ड दुसऱ्या कोणाला कसा समजला. हा मोबाईल मला मामाने दिला होता, ज्यामध्ये सिम कार्ड मी स्वतःच विकत घेऊन टाकलं होतं. काही दिवसांनी मी ही गोष्ट कॉलेजमधल्या काही मुलामुलींना सांगितली. त्यांनी सांगितलं, तू हा मोबाईल एखाद्या एक्सपर्टला दाखव. कदाचित एक्सपर्ट सांगू शकेल की तुझ्या फोनमध्ये काय समस्या आहे. काही दिवसांनी मला वेळ मिळताच मी शहरात राहणाऱ्या माझ्या एका मैत्रिणीसोबत मोबाईल घेऊन एक्सपर्टकडे गेले. मी एक्सपर्टला सगळी समस्या सांगितली. त्यांनी माझा मोबाईल पूर्णपणे तपासला आणि सांगितले की तुमच्या फोनचे व्हॉट्सअप वेब कुठेतरी दुसरीकडे लॉग इन आहे आणि तो एका लॅपटॉपवर हे चालू आहे. मी त्याचं बोलणं ऐकून थोडी घाबरले. मी विचारलं, तर मग या गोष्टीचा काय उपाय आहे? ते म्हणाले, कसलाही त्रास होणार नाही, तुम्ही तुमच्या मोबाईलमधून लॉग आउट करू शकता, त्यानंतर तुमची प्रायव्हसी सुरक्षित राहील. मी एक्सपर्टकडून परत हॉस्टेलमध्ये आले. माझ्या जवळच्या बेडवर एक मुलगी होती. तिच्याशी माझी चांगली मैत्री झाली होती. बाकी मुलींबाबत मी फारशी ओळख ठेवली नव्हती. तिचं नाव पूजा होतं. पूजाला मी अनेक वेळा एका मुलाशी फोनवर बोलताना पाहिलं होतं. ती एकमेव अशी मुलगी होती जिला पाहून वाटायचं की तिचं एखाद्या मुलासोबत अफेअर आहे, कारण ती ज्या पद्धतीने वारंवार फोनवर बोलत असे आणि मोबाईल वापरत असे, त्यावरून हे सहज कळून यायचं. मी तिची चांगली मैत्रीण झाले होते, पण तिने याबाबत मला कधी काही सांगितलं नव्हतं. मी माझ्या समस्यामध्ये गुंतलेले होते. दुसऱ्या दिवशी मी हॉस्टेलच्या बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेले, तेव्हा तिथे माझ्यासोबत काहीतरी विचित्र घडलं. मला असंच वाटत होतं की बाथरूममध्ये बऱ्याच दिवसापासून काहीतरी विचित्र जाणवत आहे, पण मी याबाबत कधी कोणाशी काही बोलले नव्हते. पूजामध्येही बऱ्याच दिवसापासून खूप बदल दिसत होते. रूममधल्या सगळ्या मुली तिच्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा करत होत्या, पण मी त्यांचं बोलणं जास्त गांभीर्याने घेत नव्हते. मी फक्त माझ्या कामाशी काम ठेवत होते. आम्ही 7 मुली एक वॉशरूम आणि जॉईंट बाथरूम शेअर करत होतो. काही दिवस असेच गेले. माझ्या हातात माझा मोबाईल आला की मला प्रायव्हसीबद्दल सावध राहायचा विचार यायचा. बाथरूमबद्दल ते विचित्र प्रकरण मला आठवत होतं, कारण जेव्हा जेव्हा मी रूमच्या जॉईंट बाथरूममध्ये आंघोळीला जायचे, तेव्हा माझी नजर बल्बच्या होल्डरवर जायची. बल्बचा होल्डरवर एक काळा डाग दिसायचा. बल्ब आमच्या गावातही होते. लाईट्स आणि बल्ब मी अनेक ठिकाणी पाहिले होते, पण तो काळा डाग काहीतरी विचित्र वाटायचा. का कोण जाणे, मला त्याच्यावर संशय येऊ लागला होता. तो डाग नेहमीच माझ्या नजरेसमोर राहायचा, पण कधी मी त्याला नीट पाहण्याचा प्रयत्न केला नव्हता. शेवटी तो काळा डाग काय होता? त्या दिवशी मी बाथरूममध्ये गेले आणि तात्काळ तो बल्ब होल्डरमधून काढला. मी त्याला नीट तपासलं आणि लक्षात आलं की तो काळा डाग नव्हता, तर तो एक हिडन कॅमेरा होता, जो होल्डरमध्ये लावला गेला होता. मी शिकलेली मुलगी होते, जरी खेड्यातील होते तरी सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजायच्या. शेवटी हा स्पाय कॅमेरा इथे बाथरूममध्ये कोणी लावला होता, याचा काय अर्थ होता? हे सर्व काही अजिबात ठीक नव्हतं आणि छोटी गोष्टही नव्हती. कोणाचे तरी हे नीच कृत्य होतं. गर्ल्स हॉस्टेलच्या बाथरूममध्ये हा स्पाय कॅमेरा असल्याचा अर्थ होता की कोणीतरी इथल्या मुलींवर लक्ष ठेवत होतं. मुली बाथरूममध्ये आंघोळीसाठी जातात आणि वॉशरूम वापरतात, याचा अर्थ असा होता की कोणीतरी आमच्या इज्जतीसोबत खेळत होतं आणि आम्हाला पाहत होतं. मी खूप तणावात आले होते की नेमकं काय करू, म्हणून मी पोलिसांची मदत घेणं योग्य समजलं. मी लगेच बाथरूममधून बाहेर आले. रूममध्ये जवळपास सगळ्याच मुली उपस्थित होत्या. मी कोणत्याही मुलीला काहीही सांगितलं नाही. मी शांतपणे माझ्या बेडवर बसले आणि मोबाईल उचलून 112 नंबरवर कॉल केला. मला वाटलं की जर मी ही तक्रार हॉस्टेलच्या वॉर्डनकडे केली असती तर कदाचित माझं ऐकलंही नसतं.
असंही होऊ शकतं की मला चुकीचं ठरवलं गेलं असतं. मला वाटलं की पोलिसांची चौकशी ही जास्त योग्य ठरेल. जसा माझा फोन पोलीस कंट्रोल रूमला पोहोचला, हॉस्टेलमध्ये तातडीने पोलीस आले. त्यांनी लगेच विचारपूस सुरू केली की नेमकं काय झालं आहे आणि अडचण काय आहे. पोलिसांना पाहून हॉस्टेलमधल्या सगळ्या मुली आणि स्टाफ घाबरून गेले होते की अखेर हॉस्टेलमध्ये असं काय झालं आहे की पोलिसांना बोलवावं लागलं. पोलिसांना सगळ्यात आधी माझी संपूर्ण माहिती विचारली. मी पोलिसांना माझ्याबद्दल सगळं सांगितलं की मी कुठले आहे आणि इथे UPSCची तयारी करण्यासाठी आले आहे. मी पोलिसांना कॅमेऱ्यावर सांगितलं. पोलिसांनी हे ऐकून आश्चर्य वाटलं की बाथरूममध्ये एक हिडन कॅमेरा लावलेला होता. याचा अर्थ असा होता की मुलींच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यात येत होतं. यावरून अंदाज लावता येत होता की असं घाणेरडं काम कोणीतरी पुरुषच करू शकतो, ज्याला महिलांच्या इज्जतीचा विचार नाही आणि तो त्यांच्या इज्जतीसोबत खेळत आहे. मी पाहिलं की रूममध्ये उपस्थित सगळ्या मुली पोलिसांना पाहून खूप घाबरल्या होत्या. जेव्हा ही गोष्ट उघडकीस आली की आमच्या बाथरूममध्ये हिडन कॅमेरा सापडला आहे, या सगळ्या मुली खूप घाबरल्या. सगळ्यात जास्त घाबरली होती ती पूजा. तिच्या चेहऱ्यावर घामाच्या थेंबामुळे हे स्पष्ट दिसत होतं, पण ती एक मुलगी होती. ती एखाद्या चुकीच्या कामात कशी सामील होऊ शकते. पोलीस हॉस्टेलच्या सगळ्या स्टाफची चौकशी करत होते. इतकंच नाही तर मुलींच्या प्रत्येक रूमची तपासणी केली जात होती. वॉशरूम, बाथरूम आणि प्रत्येक रूम व्यवस्थित तपासलं जात होतं की कुठे आणखी एखादा कॅमेरा तर लावला नाही ना. आमच्या रूममध्ये पोलिसांना आणखी एक हिडन कॅमेरा सापडला. याचा अर्थ असा होता की कोणीतरी आम्हा सगळ्या मुलींवर लक्ष ठेवत होतं. आम्ही रूममध्ये काय करतो आणि बाथरूममध्ये कसं जातो हे पाहत होतं. यावरून हे स्पष्ट झालं की कोणत्या तरी आतल्या व्यक्तीचं हे कृत्य असू शकतं. जर हे कॉलेज स्टाफ किंवा हॉस्टेल स्टाफमधल्या कोणाचं काम असेल तर कॉलेजचं नाव खूप बदनाम होईल. पोलिसांनी रूममध्ये राहणाऱ्या सगळ्या मुलींची पूर्ण माहिती घेतली. त्यांच्याकडे कोण येतं कोण जातं याची माहिती विचारली. पोलीस चौकशी करताना प्रत्येक लहान सहान गोष्टींकडे लक्ष देतात. मी सुद्धा खूप चिंतित होते. ही बातमी माझ्या आईवडिलांपर्यंत पोहोचली होती, कारण बातम्या आणि सोशल मीडियाद्वारे ही गोष्ट जगभरात पसरली होती. आम्ही विद्यार्थ्यांनी या घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर अपलोड केला होता. टीव्हीवर आमच्या कॉलेजची बातमी दाखवली जात होती. आमचं कॉलेज खूप बदनाम झालं होतं, पण कॉलेजचा स्टाफ देखील हेच इच्छित होता की आरोपीला अटक केली जावी. जो आरोपी आहे त्याला सगळ्यांसमोर आणलं जावं, जेणेकरून त्याला शिक्षा मिळू शकेल. सगळ्या मुली खूप घाबरल्या होत्या. मामा माझ्याजवळ आले होते. त्यांनी मला विश्वास दिला की काही होणार नाही, आम्ही तुझ्या सोबत आहोत. तू खूप चांगलं पाऊल उचललं आहेस. ही गोष्ट तुला लपवायला नको हवी होती. चांगलं झालं की तू या प्रकरणात पोलिसांची मदत घेतली. आता पोलीस त्यांच्या पद्धतीने आरोपीला पकडतील आणि यामुळे फक्त तूच नाही तर बऱ्याच मुली अपमानित होण्यापासून वाचतील. आता गोष्ट आरोपीची होती की आरोपी कोण होता. काही दिवसानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. तो आमच्याच कॉलेजमध्ये शिकणारा एक मुलगा होता, जो एक गरीब कुटुंबातून होता आणि याच शहरात राहत होता. जेव्हा त्या मुलाचा चेहरा सगळ्यांसमोर उघड झाला तेव्हा कळालं की त्याचं पूजा नावाच्या मुलीसोबत अफेअर होतं. तो पूजाचा बॉयफ्रेंड होता. जेव्हा ही बातमी आम्हाला कळली तेव्हा आमची शुद्धच हरपली. पूजाचा बॉयफ्रेंड असल्याचे आम्हाला माहीत होतं, पण पूजा अशा घाणेरड्या माणसासोबत मिळून असले याचे स्वप्नात देखील विचार करू शकत नव्हतो. आम्ही सगळ्या मुली पूजाला वाईट साईड बोलू लागलो. पोलिसांना आम्हाला संपूर्ण सत्य सांगितलं. पोलिसांचं म्हणणं होतं की आता ते या मुलीला म्हणजेच पूजाला देखील अटक करतील आणि तिची चौकशी करतील की तिने आपल्या रूममेटसोबत असं का केलं. पूजा सांगू लागली की तिचा आमच्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विक्रम नावाच्या मुलासोबत अफेअर होतं. पूजा बनारसची राहणारी होती आणि इथे शिक्षणासाठी आली होती, तर विक्रम ह्या शहरातच राहत होता. कॉलेजमध्ये शिकत असताना पूजाचे विक्रमवर प्रेम झाले होते. एके दिवशी विक्रम पूजाला एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. विक्रमने हॉटेलमध्ये आधीच एक हिडन कॅमेरा लावला होता, ज्याबद्दल पूजाला काहीच माहीत नव्हतं. हॉटेलमध्ये विक्रमने पूजाला नशा देऊन तिची इज्जत लुटली आणि तिचा व्हिडिओ बनवला. जेव्हा व्हिडिओ तयार करून पूजाला दाखवला गेला तेव्हा ती पूर्णपणे हादरली होती. तिने याला विरोध केला आणि विक्रमची तक्रार कॉलेजच्या स्टाफकडे करेल असं सांगितलं. पण विक्रमने तिला ब्लॅकमेल केलं. त्याने सांगितलं जर तो पोलिसांकडे जाण्याचा प्रयत्न केला तर तुझा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करेन. विक्रम मानसिकरित्या विकृत होता. त्याचा मुलींच्या इज्जतीसोबत खेळायला, अश्लील व्हिडिओ पाहायला आणि मुलींवर वाईट नजर ठेवायला आवडायचं. त्याने पूजाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचं शोषण केलं. त्या दिवसानंतर त्याने पूजाला ब्लॅकमेल करणं सुरू केलं. एके दिवशी विक्रमने पूजाला सांगितलं की तिने रूममधल्या कोणत्याही मुलीचा मोबाईल नंबर त्याला द्यावा,
माझा नंबर पूजाकडे आधीपासूनच होता. तिने माझा नंबर विक्रमला दिला. विक्रमने माझ्या व्हॉट्सअपवर एक हॅकिंग लिंक पाठवली. त्यावेळी मी कामात व्यस्त होते. तशी माझी सवय होती की मी मोबाईलकडे फारसं लक्ष देत नव्हते आणि हीच माझी सर्वात मोठी चूक ठरली. मी माझ्या मोबाईल रूममध्ये मोकळेपणाने ठेवून कुठेही जात असे. रूममधल्या मुली चुकीच्या नव्हत्या, पण माझ्या मोबाईलचा चुकीचा उपयोग होऊ शकतो याचा मी कधीच विचार केला नव्हता. जेव्हा मी रूमच्या बाहेर गेले होते तेव्हा विक्रमने माझ्या मोबाईलवर हॅकिंग लिंक पाठवली. पूजेने ती लिंक उघडली आणि विक्रमच्या सांगण्यावरून चोरी छुपे हॉस्टेलच्या बाथरूममध्ये हिडन कॅमेरा सुद्धा लावला. एक कॅमेरा आमच्या रूममध्ये लावला गेला. हे दोन्ही कॅमेरे पूजाने आमच्या अनुपस्थित लावले होते. विक्रम पूजाला धमकावत असे आणि तिच्याकडून स्वतःची कामं करून घेत असे. पूजा असहाय्य होती कारण विक्रमकडे तिचा व्हिडिओ होता, म्हणून ती त्याचं म्हणणं ऐकत असे जेणेकरून विक्रम तो व्हिडिओ डिलीट करेल. पण विक्रम तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत होता. आता त्याची नजर माझ्यावर होती. तो मला ब्लॅकमेल करू इच्छित होता. त्याचं पुढचं टार्गेट मीच होते. सुदैवाने माझ्या डोळ्यावरची झापड लवकरच दूर झाली. मला याबद्दल माहिती मिळाली आणि मी तात्काळ पोलिसांना या प्रकरणात सामील केलं. पोलिसांनी सायबर तपास करून विक्रमला पकडलं. विक्रमने पोलिसांसमोर सगळं काही मान्य केलं. पूजानेही पोलिसांना सगळं गोष्ट सांगितली आणि या प्रकारे विक्रमला अटक करण्यात आली आणि त्याच्यावर केस देखील दाखल करण्यात आली. त्याच्या वागण्यामुळे पूर्ण कॉलेजची बदनामी झाली होती. मी देवाचे लाख लाख आभार मानते की जर मी हे पाऊल उचललं नसतं तर आज मीही पूजासारखी विक्रमच्या हातून ब्लॅकमेल होत असते. विक्रम कॉलेजच्या बऱ्याच मुलींना पैशासाठी ब्लॅकमेल करत असे. तो पूजाकडून देखील बऱ्याच काळापासून पैसे मागत होता, पण पूजाकडे पैसेच नव्हते. त्यामुळे तो तिच्याकडून ही सगळं घाणेरडे काम करून घेत होता. पैशासाठी माणूस किती घाणेरडं काम करू शकतो. विक्रममुळे पूर्ण कॉलेजची बदनामी झाली होती. त्याला शिक्षा मिळालीच होती. त्याचबरोबर कॉलेजमध्ये मुलींसाठी अनेक सुरक्षा सुविधा उपलब्ध करण्यात आल्या. मी माझ्या कॉलेजची हुशार आणि संबंधित मुलगी ठरले होते. माझे कौतुक पूर्ण कॉलेज करत होतं, कारण ज्यामुळे एक आरोपी पकडला गेला होता. अशा खूप मुली होत्या ज्या विक्रमकडून ब्लॅकमेल होत होत्या, पण आजपर्यंत कोणत्याही मुलीने एवढी हिंमत केली नव्हती की आवाज उठवावा. आमच्या कॉलेजच्या प्रिन्सिपलने माझं कौतुक केलं होतं. मला काहीच नको होतं, फक्त पुढे शिकायचं होतं आणि प्रगती करायची होती. त्यामुळे मला स्कॉलरशिप देण्यात आली. माझ्याबद्दलची सगळी माहिती जेव्हा कॉलेजच्या स्टाफला कळाली तेव्हा त्यांनी मला खूप मदत केली. याचा परिणाम असा झाला की माझी UPSCची तयारी पूर्ण झाली. माझे घरचे जे माझ्यासाठी खूप काळजीत होते, ही घटना घडल्यानंतर काही दिवसातच ते तातडीने शहरात आले, कारण आता त्यांना भीती वाटत होती की त्यांच्या मुलीबरोबर अजून काही चुकीचं होऊ नये. म्हणून माझं पूर्ण कुटुंब खूप कठीण परिस्थितीत शहरात राहायला आलं, फक्त आणि फक्त माझ्यासाठी. मीही माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करून दाखवलं. जसं माझं शिक्षण पूर्ण झालं तसं मी एका चांगल्या नोकरीत लागले. माझ्या यशाबद्दल आजही या शहरातल्या प्रत्येकाला माहीत आहे. माझ्या मेहनतीने आणि काबिलतेने मी आज माझं स्वप्न पूर्ण केलं आहे. आज 2025 मध्ये मी या शहरात राहते, नोकरी करते, मोठ्या घरात माझ्या कुटुंबासोबत राहते. माझं शिक्षण पूर्ण होण्यात माझ्या कॉलेज प्रशासनाचा खूप मोठा वाटा आहे. विक्रमला अटक झाल्यानंतर कॉलेजने माझं शिक्षण पूर्ण करण्यात मला खूप साथ दिली. मला स्कॉलरशिप देण्यात आली आणि आजही पूर्ण कॉलेज माझा सन्मान करतं. देवाच्या कृपेने मी चांगली नोकरी करते आणि चांगलं कमावते. माझ्या वडिलांना त्यांच्या मुलीचा खूप अभिमान वाटतो. माझ्या भावांना आता हे कळालं आहे की शिक्षण आयुष्याचा किती महत्त्वाचा भाग असतो. माझी छोटी बहीण आता शिक्षणामध्ये रस घेत आहे. धन्यवाद मित्रांनो. कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.